कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे, कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आलेले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. दिवसा डवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपान सक्तीत, विषय विलासात व कामसक्तीत, कलहात व मत्सरात नसावे, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. या भागापर्यंत प्रिय हो आम्ही कालच्या एपिसोडमध्ये कालच्या भागामध्ये पाहिलं होतं. आज पुन्हा एक वार आपण रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 14 या काही गोष्टी आपण शिकणार आहोत. पहिला वचन वाचू या ठिकाणी. जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा. जो विश्वासाने दुर्बळ आहे, ज्याचा विश्वास कमजोर आहे, ज्याचा विश्वास कमकुवत आहे, ज्याने फक्त विश्वास ठेवलाय परंतु कन्फ्युजन होतंय, माग पुढे होतंय, होय का नाही, होईल का नाही, चिंता काळज्या, कृती आचरण करायला तो थोडा कमी पडतोय, तर अशा व्यक्तीला ज्याचा विश्वास आहे, ज्या कोणाचा विश्वास आहे, त्याने काय करायला सांगितलेलं आहे. रोम मधल्या लोक काय करायचे की जो विश्वासू आहे ना तो काय करायचा, स्वतःच बघायचा. आणि जो कमी विश्वासू आहे, कमी पात्रतेचा आहे, जरा थोडस माहिती वचन, अशा लोकांना तो जवळच करत नव्हता. आणि ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने हे पाहिलं आणि देवाचा सेवक पौल प्रेषित याच्या मार्फत, याच्या मुखातून, याच्या आवाजाच्या, शब्द मात्र परमेश्वराचे, वचन मात्र परमेश्वराचं, मुख मात्र पौलाचं आणि आवाज मात्र पौलाचा होता. आणि तो पौल या ठिकाणी लिहितोय रोमकरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 14 मध्ये, जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा. जो कमकुवत मनुष्य आहे त्याला जवळ करा. नेमकं जर आम्ही सध्याची परिस्थिती जर बघितली ना, तर त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं, एखादा जर वरती जात असेल ना तर त्याला वरती जाऊ देत नाही. खेकड्यासारखी प्रवृत्ती लोकांची झालेली आहे, खेकड्यासारखी प्रवृत्ती सेवकांची झालेली आहे, खेकड्यासारखी प्रवृत्ती हबप लोकांची झालेली आहे, खेकड्यासारखी प्रवृत्ती भंतीजी, काजी, पास्टर, फादर जे काही असतील यांची परिस्थिती काय झालेली आहे, मीच काय सगळं काही मोठा होईल, जे काय ते सगळं माझच. अहो मग तुमच्या पावलावर पाऊल अनुकरण करत असताना तुमच्या पाठीमागं तुमच्या सांगण्यानुसार, तुमच्या प्रवचनानुसार, तुमच्या प्रार्थनेनुसार, तुमच्या विनंतीनुसार आणि देवाने आकर्षल्यामुळं जर त्यांना जगातल्या दिसणाऱ्या सेवकाच्या मागं जर यायचं असेल तर आज परिस्थिती काय आहे. जर आम्ही बिशप साहेबांच्या जर पावलावर पाऊल जर ठेवायला चाललो तर बिशप साहेब लगेच लाताडून देते. त्यांना असं वाटतं की आप पुढे चालून जर माझ्यापेक्षा चांगली प्रीचिंग केली तर काय काय करायचं काय. रेव्हरंड साहेबाला पास्टर साहेबाची भीती, पास्टर साहेबाला सहाय्यक पास्टरची भीती, सहाय्यक पास्टरला ब्रदरची भीती, ब्रदरला सेल लीडरची भीती, सेल लीडरला त्याच्याजवळ कोणी असा विश्वासणारा त्याची भीती. अहो हे काय, बायबल आम्ही वाचलंच नाही आणि जर वाचलं असलं तर ते आम्हाला समजलं नाही. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतंय, पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतंय की जो विश्वासाने दुर्बळ आहे त्याला जवळ करा. बरं, अनेक लोक जवळ करतात पण त्याच्या पाठीमागे एक वेगळी गोष्ट असते, ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो प्रिय. पण शंका कुशंकाचा निर्णय लावण्यासाठी करू नका, किंवा पण शंका कुशंकाचा निर्णय लावण्याकरिता करू नका. काही लोक जवळ करतात पण तू त्याला हिणवण्यासाठी, त्याला बुजवण्यासाठी, त्याला म्हणतात तुला काही येतंय का, अरे आम्ही एवढे 30-30, 40-40 वर्ष घातले, ते काही फुकट घातलेत का, तू आता आला 1-1.5-2 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा आणि तू आम्हाला शिकवायला लागला काय. नाही प्रियो, तो 1 दिवसाचा जरी असला ना तर खूप भारी आहे. जर त्यांनी आत्म्याने स्वीकार केलेला आहे, जर देवाचा आत्मा त्याला चालवतो ना तर तुमच्या 40 वर्षाच्या अनुभवाला काही किंमत नाही. तो एका दिवसामध्ये देवाच्या आत्म्याप्रमाणे जर काम करतो तर तुमच्या 40 वर्षाचा रेकॉर्ड तो एका दिवसात मोडू शकतो. परंतु तुम्ही त्याला संधी देत नाही. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की तुम्ही जो आहे, जो विश्वासाने तुमच्यामध्ये कोणी दुर्बळ असेल किंवा कुठल्याही गोष्टीने दुर्बळ असेल, विश्वासाच्या द्वारे किंवा आणखीन कृती आचरणाद्वारे, त्याला वचनाची माहिती नसेल किंवा जे काही नसेल त्या पद्धतीत जो काही व्यक्ती असेल ना त्याला तुम्ही जवळ करा. पण जवळ करताना शंका कुशंका निर्णय लावण्याकरता, त्याचा न्याय करण्यासाठी जवळ नका करू त्याला. बऱ्याच वेळेस असं होते की आम्हाला एखादा भेटीला आला किंवा आमच्याकडे काही एखादी गोष्ट मागायला आलं का आम्ही गर्वाने फुगून जातो आणि मग आम्ही आमच्या शहाणपणाच्याच गोष्टी त्याला शिकवतो आणि केवळ त्याच्या चुका आणि चुका दाखवतो आणि
त्याला प्रज्वलित करण्याच्या ऐवजी किंवा त्याला हिंमत देण्याच्या ऐवजी आपण त्याचं खच्चीकरण करतो. आणि ही गोष्ट प्रामुख्याने धार्मिकतेमध्ये खूप आढळल्या जाते. एक व्यक्ती दुसऱ्याचा आदर करत नाही, त्याचं कारण असं आहे, त्याचा जर आदर करावा आणि त्यांनी आपलेच मेंढर चोरले तर बरं, बाकीचे भामटे अशी जितकं त्यांना थोडस जवळ केलं का ते आपल्याच मंडळीत घुसून आपल्याच मेंढराची दानादिन करून टाकतात. मुद्दा तो पण आहे. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतोय तरी देखील जो कोणी विश्वासात पूर्णपणे आहे, जो कोणी सशक्त आहे, जो कोणी भरभक्कम आहे, जो कोणी चांगला आहे, ज्याच्याकडे परमेश्वराने आशिषित केले, ज्याला परमेश्वराने एक कृपादान दिलंय, जो परमेश्वराची सेवा अखंड करत आहे, जो परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढलेला आहे आणि त्याला जी सर्वसाधारण लोकांची जी त्यांना आणण्यासाठी जे काही त्याला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारामुळे त्यांनी काय करायचं की जे विश्वासामध्ये दुर्बळ आहेत त्यांना जवळ करा, त्यांना सपोर्ट करा, त्यांना सहकार्य करा, त्यांना मार्गदर्शन करा. वेळ प्रसंगी तुमच्याकडे जे काही असेल ना, ज्या कारणामुळे त्याचा विश्वास डळमळतोय, तर ते कारण तुम्ही हे करा आणि त्याला त्याचा शंका कुशंका लावण्याचा करता किंवा त्याचा निर्णय करण्याकरता, न्याय करण्याकरता त्याला जवळ करू नका. एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते. एखाद्याचा विश्वास असा आहे त्याला सगळंच खाद्य चालतं. अहो, आज नामधारी बंधूंचं जर आम्ही घेतलं ना, तर पवित्र शास्त्रामध्ये देवाचा सेवक प्रेषित पौल याला एक विशिष्ट घटना याच्या जीवनामध्ये घडलेली आहे. आणि याच्याच नाही तर अनेक देवाचे सेवक जे होऊन गेले, नामधारी बंधूंचे संकट त्यांना भरपूर सोसावा लागली. आणि हे नामधारी बंधू म्हणजे काय? ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, ख्रिस्ती झाले, परंतु जीवन काही जगाणार, हे ख्रिस्ताच्या नावावर धब्बे आहेत. तर हे लोक, एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालतं. अहो, काही लोकांचा विश्वास असा आहे का ते काय करतात माहितीये का? ख्रिस्तालाही मानतात, पवित्र आत्म्यालाही मानतात, पित्यालाही मानतात, ओनली जीससला मानतात, यहोवा विटनेसला मानतात, सेवन डेला मानतात, प्रिशितालाही मानतात, सॅल्वेशन आर्मीलाही मानतात, रोमन कॅथोलिकला मानतात आणि मरिया माताला पण मानतात. आणि तिकडे आणखीन दुसऱ्या जगातल्या जेवढ्या माता आहेत ना त्यांनाही मानतात. यांना सगळंच खाद्य चालत, सगळं ऑलराऊंड येते, सबका मालिक एक. पण मालिक एक आहे ना सगळ्यांचा, तर मग त्या मालकाचेच तुम्ही शोध करा ना, जो कोणता एक आहे त्याचा. मी ख्रिस्ती या नात्याने मी सांगाल, एकच आहे जो आकाश आणि पृथ्वी ज्याने निर्माण केले, तोच सबका मालिक एक. मग तुम्ही जर कोणालाही सबका मालिक एक केलं तर कुठलंही खाद्य खाल्लं तर जमल का? ज्या डॉक्टरकडे तुम्ही लहानपणापासून ट्रीटमेंट करतात तो डॉक्टर तुमचा फॅमिली डॉक्टर असतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखादा आजार, विकार किंवा समस्या, चिंता, काळजी किंवा जे एखादी रोग येतो किंवा काही तुमच्या शरीरात कमी घटी असते, तुम्ही त्या डॉक्टरकडे जा फक्त. तो डॉक्टर तुमच्या पाठीमागच्या टोटली तुमच्या लहानपणापासूनची सगळी हिस्ट्री त्याच्याकडे असते आणि त्याच्यानुसार योग्य ते औषध आणि योग्य ती किंमत आणि योग्य वेळीच तो आम्हाला रिपेअरिंग करतो. ऐन टायमाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर गेलो ना तर ते लाखो करोडो रुपये घेतात तरी वाचवित नाहीत. कारण त्यांना पहिल्यापासून स्टेप करावं लागते आणि त्या माणसाला काही तेवढा जीवन जगायला वेळ नसतो. काहीतरी तास, मिनिटं, घंटे काहीतरी वेळ असतो आणि तेवढ्या तासाची ट्रीटमेंट झाली पाहिजे. अशाच प्रकारचं ख्रिस्ती जीवन आहे. खरा कोण आहे हे ओळखलं पाहिजे. आणि म्हणून बायबल या ठिकाणी सांगतोय की एखाद्याचा विश्वास असा आहे की त्याला कसलेही खाद्य चालतं, काही द्या त्याला. इकडं असा असा करीन, तिकडे असा करीन, तिकडे खाली झोपन, काही लोटांगण घेईन, कुठेही काही करीन. धार्मिकताही नीटनेटकी राहिली नाही, राजकीयता नीटनेटकी राहिली नाही, नैतिकता नीटनेटकी राहिली नाही, विश्वासही नीटनेटका राहिला नाही, आचरणही नीटनेटकं राहिलं नाही. कसं जगायचं हे कळाना. कुठेही लोक स्थिरच होईना. स्थिर होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जिथं कुठं असाल ना, मला तुमच्या दैवताची किंवा जगातल्या दैवताची निंदा करण्याचा काही अधिकार नाही. कारण मला पूर्णपणे माहिती आहे की जगामध्ये दैवत नाही, एकच देव आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की विश्व निर्माण करता, आकाश आणि पृथ्वी निर्माण करता जो सार्वभौम राजा, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो एक परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराचे आम्ही सर्व लेकर आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी वचन असं सांगते, कारण रोम मध्ये अशी घटना घडली. मी माझ्या मनचं या ठिकाणी काही सांगत नाही, रोम मध्ये अशी घटना घडली. म्हणून रोमकरचा पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 2 मध्ये प्रेषित पौल लिहितोय, एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालतं. तर रोम मध्ये असंच व्हायचं. ख्रिस्ताचा स्वीकार केला, पण रोम मध्ये अनेक देवता, अनेक बरेच साधू, भोंदू, लुटणारे, तंत्रमंत्र करणारे, चेडे करणारे, आणखीन काय विद्या करणारे, जादूगिरी काय असेल ते करणारे होते. हे लोक इकडे पण यायचे तिकडे पण जायचे काही.
काही काही असे होते, तिकडून गुण नाही आला का मग यायचं, प्रेषित साहेबांनो, पाळक साहेबांनो, पास्टर साहेबांनो प्रार्थना करा. मग पाळक पण छाप मध्ये उच्चारतात, तुम्ही ह्या बाबाकडे गेलते का, तुम्ही त्या बाबाकडे गेलते का, तुम्ही कोणत्या चर्चला गेलते, याच्यापूर्वी तुम्ही कोणत्या सिस्टरकडे गेलते, कोणत्या ब्रदरने तुमचं प्रकटीकरण सांगितलं. अहो हे पण असेच, यांचे पण असंच गणित. आता ते का विचारतात त्याचं कारण सांगतो, कारण तुम्हाला योग्य ट्रीटमेंट झाली पाहिजे. त्यांना समजलं पाहिजे की तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला, तुमचा विश्वास किती आहे, म्हणून ते असं विचारतात तुम्ही कुठं गेलते का याच्यापूर्वी. आता दुसरा मुद्दा आहे, असे दुसरे दोन ढोंगी बाबा आहेत याच्यामध्ये पण, पालकामध्ये पास्टर मध्ये पण, ते पण म्हणतात की मला असं दाखवलं देवानी. अरे तुझ्याकडे एवढा पिळून पिळून मनुष्य आला म्हणजे तू अंदाज बांधणारच ना. कारण आपल्याला अंदाज येऊनच चुकलेला आहे सेवकांना, की जर कोणी एखादा व्यक्ती प्रभूकडे येतो ना तो सरळ येतच नाही, तो इकडून तिकडून भ्रमण करीनच येतो. कारण तुम्हाला आणि मला आणि जगाला माहिती का खरं तारण किंवा खरं शिक्षण किंवा खरं सत्य किंवा खरा देव तोच आहे, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, जो नजरेने दिसत नाही, जो डोळ्याने दिसत नाही, परंतु तो आमच्यामध्ये आहे, तो आमच्या अंतःकरणात आहे. मराठी म्हण आहे एक, आणि एक मराठी वाक्य पण आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्त गाजलेलं आहे, तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी. देह देवाचे मंदिर. आम्ही फक्त मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, मठ, मोठमोठाले देवस्थान इथं धुंडतो. आम्ही साधू संतांची हिस्ट्री वाचा तुम्ही प्रिय, त्यांनी स्पष्ट लिहिले की देव तुझ्यामध्येच आहे पण तू तुलाच ओळखीत नाहीस. आणि म्हणून देह देहाचे मंदिर. एक मराठीत म्हणे आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये, कशाला जाता दूर आपलं घरीच पंढरपूर. त्या पंढरपूरच्या गर्दीत चेंगरा चेंगरी करायला, तिकडे अन्याय करायला आणि आणखीन पाप करायला कशाला जाताय, असं साधू संत म्हटलेले आहेत. आणि ते काही वावगं नाही, ते काही चुकीचं नाही, ते खरं बोललेले आहेत. कारण पूर्वीच्या काळात लोक वाऱ्या करायचे तर ते व्यवस्थित करायचे, आता वाऱ्या करतात ना तर इकडे टाइम नाही भेटत म्हणून तिकडे जाऊन टाइमपास करतात, आणि इकडे तुम्हाला विचार करता येत नाही म्हणून रस्त्याने जाऊन करतात. इकडे तुम्हाला काय घरी कामकाज करायला, तुकडे मोडायसाठी कष्ट करायला ताकद नाही म्हणून रोडनी फुकट खायला खिचडी आमकं फलानं बिस्तानं. आमचेही लोक इकडे हरेगावला जातात बरे. पहिले चांगले जायचं, मी पण जायचो पूर्वी, मी पण एक रोमन कॅथोलिक व्यक्ती जन्मतः, मी पण पायला जायचो पाय पाय, पण त्यावेळेस जरा धोरणात जायचो. आताचे जातात ना कसे कसे जातात आता सांगायला लाज वाटते साहेब. तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलंही खाद्य चालतं, काही दिलं तरी चालत, तो काही खातो, ते विचारच करत नाही का याच्यापासून आपल्याला काय होईल. अहो तुम्हाला शिळं अन्न दिल्यानंतर तुमचं पोट दुखल का नाही, तुम्हाला खराब अन्न दिल्यानंतर तुमचं शरीर नासल की नाही. मग सत्य अन्न, खरं अन्न, पचणारं अन्न, आध्यात्मिक अन्न, शारीरिक अन्न, चांगलं स्वच्छ सुंदर. आपण बाजारात गेल्यानंतर वांगे निवडून घेतो, का घेतो, का ते एखादं किडकणी गावं नाही. बरं झालं तिथून आणले घरी, तर आमच्या घरातली जी गृहिणी असते ना ती घरात आल्यानंतर परत एकदा त्याला स्वच्छ धुते आणि परत एकदा त्याला कापताना त्याला बघती कीड आहे का काय, म्हणजे तिथे एकदा चेकिंग केलं जातं, परत घरी एकदा आल्यानंतर चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला मला सांगू द्या, जो शेतकरी असतो ना जवळपास आहे ना, वांगे तोडतानाच आहे ना तिथंच पहिला चेकिंग करतो. शक्यतो ज्यादा चूक हेच नाही करत, किडके वांगे टाकतच नाही, चुकून अर्धा एखादं जातं आणि मग ते गिरायकाला मिळतं आणि गिरायकाकडून तो चुकून जर आलंच आपल्या घरात तर घरामध्ये भाजी करताना ते किडलेला वांगा लगेच बाजूला टाकीत. मग सत्य स्वीकारा ना तुम्ही. कवर कुठलंही खाद्य खाता, जे सत्य आहे ते तुम्ही शोधा, मी तुम्हाला सांगणार नाही. कारण इतके दिवस देवाचे लोक, देवाचे दास, पास्टर्स, सिस्टर्स, रेव्हरेंड, फादर, बिशप साहेब, फादर साहेब, कॉर्डिनेटर साहेब, जेवढे काही साहेब आहेत तेवढ्याने आतापर्यंत सांगितले आणि आता सांगायची वेळ पण संपत आलेली. कधी कधी देवाचा आत्मा मला सांगतो, बाबा तू शांत बस, आता तू सांगू नको कारण वेळच संपलेली. तरी मी परमेश्वराला विनंती करतो, प्रभू मी जोपर्यंत आहे, मला जोपर्यंत जमन जोपर्यंत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. आज मला एक कमेंट आली होती, पास्टर साहेब तुम्ही खूप छान संदेश देता, फेसबुकवरच आली होती, आमच्या मित्रांनी दिली होती. आणि त्यांनी लिहिले तुम्ही हे सगळं आटापिटा करता परंतु लोकांचं परिवर्तन होतंय का. तर आम्ही त्यांना खाली कमेंट दिली, पाळक साहेब म्हटलं आम्ही आमचं काम करायचं, लोक लोकांचं काम करतील, कारण लोकांच्या हातामध्ये आहे ते काय करायचं, काय स्वीकारायचं, काय सोडून द्यायचं, काय आवळून धरायचं हे लोकांच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी बायबल असं सांगतं की एखाद्याचा विश्वास असा असतो की त्याला कसलेही खाद्य चालते परंतु दुर्बळ शाक भाजीच खातो. जो दुर्बळ आहे ना, दुर्बळ ज्याच्यात बळ नाही, ज्याचे जो गरिबी हरिबी ते, तो बिचारा शाक भाजी खातो, तो काही डोकं चालवित नाही.
आणि मग तो शांत खातो पण झोपतो पण सगळ्याच करतो, सगळंच निरोगी राहतं. मग आम्ही चांगल्या प्रकारचं खाद्य जे स्वर्गातून उतरतं, बायबल आम्हाला सांगतं की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे आणि जो कोणीही खाईल त्याला पुन्हा एक वार कधीही भूक लागणार नाही. स्वर्गातून उतरलेलं अन्न. मोशेच्या वेळेस ज्या वेळेस परमेश्वराने लावे पक्षी आणि स्वर्गातलं मन्ना पाठवून दिला, अनेक लोकांनी तो खाल्ला पण मेले. स्वर्गातून आलेला परमेश्वराने पाठवलेला स्वर्गीय मन्ना ह्या लोकांनी खाल्ला रानामध्ये, परंतु ते खाऊन सुद्धा मेले. पण तू पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की मी स्वर्गातून उतरलेली डायरेक्ट जिवंत भाकर आहे आणि जो कोणी खाईल ती मरणार नाही, त्याला मरणाचा अनुभवच येणार नाही. तर हे असे खाद्य, याला म्हणतात खरं खाद्य, याला म्हणतात खरं पेय. बायबल असं सांगतं माझं रक्त हे खरं पेय आहे, माझं शरीर हे खरं खाद्य आहे. म्हणजे देवाचं वचन हे आमच्यासाठी खरं आध्यात्मिकरित्या खाद्य आहे. कसलंही खाद्य खाऊ नका. अनेक लोकांनी दुकानं मांडलीत, जसं रोडला हॉटेल वगैरे असतात ना, धाबे धुबे, आणि टेस्ट भारी भारी लागते आणि मग लोक जाऊन तिथं खातात. अशाच प्रकारे आज अनेक नामधारी लोक इथं जिथं कानाची खाजीरांना तिथं जातात आणि म्हणतात ते पास्टर साहेब खूप चांगले सांगतात, ते सिस्टर खूप चांगले सांगतात, आणि आचरण मात्र करायचं नाही, कुठलंही काही खाऊन यायचं. आणि मग एक दिवस आज लोकांकडे जाण्याचा तुम्ही नेटाने प्रयत्न करतात. मी प्रभू येशूचा दास सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रिय की कसलंही खाद्य खाऊ नका. जे योग्य आहे तेच खा, जेणेकरून आमची आध्यात्मिक उन्नती होईल. अशा अन्नाकडे विशेष तुम्ही लक्ष द्यावं. पुढे लिहितोय, जो खातो त्याने न खाणाऱ्याला तुच्छ मानू नये आणि जो खातच नाही त्याने खाणाऱ्याला दोष लावू नये, कारण देवाने त्याला जवळ केले आहे. देवाने त्याला जवळ केलेलं आहे. देवाने जर जवळ केलंय तर आम्ही कुणालाच नाव ठेवायचा अधिकार नाही. जर देवाने जर त्यांना जवळ केलंय, कुणी काही खाऊ, आता काय सांगतं बायबल, कुणी काही खाऊ, तुम्हाला काही घेणं दे नाही, ठीक आहे. देवाने जर तुम्हाला जवळ केलंय, एखाद्याला स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आणि एखाद्याला नरकाच्या राज्यात जाण्यासाठी, तर तुम्ही तुमचं बघून घ्या, तुमचा आणि तुमचा देव. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही चांगलं खाद्य खावं. देवाची इच्छा आहे की आम्ही सार्वकालिक जीवनात जगावं. देवाची इच्छा आहे की आम्ही आशीर्वादित असावं. देवाची इच्छा आहे की स्वच्छ, पवित्र, शुद्ध, ताजं तवानं, जेणेकरून या शरीरालाही पण ताकद मिळेल आणि आत्मिक शरीरालाही ताकद मिळेल. परंतु तरी देव म्हणतो जो खात नाही ना, नाही खाऊ पारता, जो खातोय ना खाऊ पारता, तुम्ही एकमेकाला दोष का देताय. पुढे लिहितोय तो, दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस. आता मात्र हा प्रश्न मला विचारलेला आहे, मला स्वतः मला, आणि जितके सत्य सेवा करतात ना, जे आत्मेनी सेवा करतात ना, जे पास्टर आहेत, रेव्हरंट आहेत, बिशप साहेब आहेत, यांना प्रश्न आहे, म्हणजे मला प्रश्न आहे हा, दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस. प्रश्नचिन्ह केलंय, कोण आहेस. आज प्रभू मला विचारतो तू कोण आहेस बाबा. इतक्या दिवसापासून तू चाललास, इतक्या दिवसापासून तू प्रीच करतोस, इतक्या दिवसापासून लोकांना तू सांगतोस, तू कोण आहेस. तर माझं उत्तर आहे, मी प्रभू तुझा मुलगा आहे. तुमचं उत्तर असेल का सर. मनाला तपासून पहा. तर त्या ठिकाणी लिहिले की दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणार तू कोण आहेस. तो स्थिर राहिलाय काय किंवा त्याचं पतन झालंय काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. होऊ द्या वाटोळं, आमचं काय जाते. आणि म्हणून मी पूर्वीच्या एका लेक्चर मध्ये म्हटलं होतं, तुम्हाला जसं करायचं तसं करा, माझ्या काही बापाचं जात नाही. कारण त्या बापाने आमच्यासाठी दोन ठिकाणे निवडून तयार करून ठेवलेली आहेत, एक स्वर्ग आणि एक नरक. तरी देखील सांगून सोडून जर लोक जर समजा शिकलेच नाही, सुधारलेच नाही, किंवा त्यांनी परिवर्तन जर घेतलेच नाही, तर प्रिय हो, ह्या गोष्टी आता तुम्हाला दोष लावण्यात काही अर्थ नाही. कारण आता मलाही वचन चांगलं समजलंय की दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण. दुसऱ्याचा चाकरा परमेश्वराचा नाही, दुसऱ्याचा. वचन नीट लक्षात घ्या. दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा कोण. कारण अनेक लोक सेवा चाकरी करतात. आम्ही ज्यावेळेस सेवा चाकरी करतो तो दुसऱ्याची करतो ना, तो दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण. तू असंच कर, तू तसंच कर, तू फलानच कर, तू विसानच कर, लावणारा कोण. मग या ठिकाणी तो सांगतोय
तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे, तो त्याच्या मिनिस्ट्रीचा प्रश्न आहे, तो त्या संस्थेचा प्रश्न आहे, त्या बिशप साहेबाचा प्रश्न आहे. तू कशाला मोकार त्यांच्या संस्थेला किंवा त्यांच्या एखाद्या मिनिस्ट्रीला नावं ठेवतो बाबा? तू तर चांगला वागतोस ना, मग तूच वाग ना. तू त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. तो मिनिस्ट्रीचा जो मेन बॉस असेल ना, तो सांभाळून घेईन ना. त्याला जर स्वर्गात जायचं असलं तर तो स्वतः जाईन, त्याच्या मंडळीला घेऊन जाईल. त्याला नरकात जायचं असलं तर तो स्वतः जाईन, त्याची मंडळी घेऊन जाईल ना. तू कशाला त्याला दोष लावतो? कारण तो माझा चाकर आहे ना, तो माझ्या जवळ आहे ना. मग मी त्याला शिकवीन, आणि त्याला शिकूनही तो सुधारला नाही तर मी माझं बघून घेईन ना. न्याय करायचं काम तुम्हाला नाही ना. अशा प्रकारे रोम मध्ये जी परिस्थिती चालली होती की कुणी कुणालाही दोष लावायचं. तो कसा करतोय, मी कसा करतोय, मी कसा करतोय. अरे बाबा, तुला काम करून जर सेवा करायची तुला परमेश्वराने निवड केली तर तू काम कर ना. आणि जे करीत नाही त्यांना नावं का ठेवतो? पण मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय प्रिय, प्रभूचं काम करीत असताना मजुरीचा काही संबंध येत नाही. जगातलं काम करीत असताना आम्ही जशी मजुरी केली ना तसंच करतो. आणि जस प्रभूचं काम करतो ना आम्ही, त्यावेळेस मजुरीचा प्रश्न येतो. पण इथं येत नाही तो आमची मजुरी तिथं साठल्या जाते. आमचा बॅलन्स तिथं डायरेक्ट ऑनलाईन तिथं पोहोचतो आमच्या खात्यामध्ये. पण जगातलं काम करीत असताना आमचं ऑनलाईन, आम्ही ज्यावेळेस कष्ट करू ना त्याच वेळेस आमच्या बँकेमध्ये तो ट्रान्सफर होईल. म्हणून काम करीत असताना इतरांच्या चाकराला दोष लावणारा तो कोण? त्याचं पतन झालं काय, त्याचं तारण झालं काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न. आणि म्हणून मी विनंती करीन का एकमेकावर दोष आरोप करू नका. परंतु तुझा बंधू जर चुकत असेल तर त्याला वचनाने टाळ्यावर आण. तो चाकर नाही तर माझा भाव आहे. चाकराला दोष लावायचा अधिकार दिला नाही, पण बंधूला मात्र कान उघडायचा अधिकार दिलाय. मोठा बंधू एखाद्या लहान बंधूच्या कान फडीत पण मारू शकतो, काही अडचण नाही, आदराने मारू शकतो. आणि म्हणून मी प्रत्येक 2-3 एपिसोड मध्ये मी सतत सांगत आहे की बिशप साहेब तुम्ही आमचं काम धरायलाच पाहिजे. जे मोठमोठाले मिनिस्टर आहेत ना, त्यांचे मेन लोक आहेत ना, त्यांनी आमचे कान धरायलाच पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही आम्हाला समज बुद्धी देत नाही, जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही, तोपर्यंत प्रिय हो ही गोष्ट अशीच राहणार आणि आम्ही एकमेकाला दोषच लावणार. पण तू या ठिकाणी लिहिले की दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण? तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. आणि तुमचा आणि माझा धनी कोण आहे माहिती का? स्वर्गातला परमेश्वर. तो धनी, त्या धन्याचा प्रश्न आहे. आम्ही सगळे चाकर आहोत, आम्हाला सगळं रोजानी लावलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एक सुंदर असं उदाहरण सांगू इच्छितो. कोणी एक व्यक्ती होता आणि त्याच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी त्याने काही दासांना पाठवलं आणि जा म्हणे. आणि त्या तुरुंगामधून, म्हणजे आपल्या भाषेत नगरला तुरुंग बांधतात, ठेया, चौक, जिथं लोक उभा राहिलेले असतात कामासाठी. आणि मग अनेक लोक येतात, त्यांना जसं जसं काम करायचं ना ते तिथून एक लेबर लोक घेऊन जातात. आमच्या इकडे नगरला आहे शनी चौक. शनी चौकात बरेच लोक असतात वेगवेगळ्या काम धंदा करणारे. तर मग तो दास म्हणतो, जो मालक आहे तो म्हटला की जा आणि त्या ठिकाणातून, चौकामधून काही लोकांना आपल्या शेतमाळ्यामध्ये काम करण्यासाठी घेऊन ये. आणि मग तो चाकर गेला आणि त्यांनी काही लोक आणले. सकाळी 9ला झोपवले तिथं कामाला. आणि ते आल्यानंतर त्याचा जो मालक होता तो मालक त्यांना म्हटला की बाबा आज संध्याकाळपर्यंत तुला 1 रुपया रोज देईल. ते म्हटले ठीक आहे साहेब. आणि ते कामाला सुरुवात झाली. पुन्हा एक वार तो मालक त्या चाकराला त्याला म्हटला जा आणि अजून काही काम करी असले तर घेऊन ये आपल्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी. मग तोही गेला. तो गेला 11 वाजता. 11 वाजता काही लोक घेऊन आला. तो मालक त्यांना म्हणला बाबा तुम्हाला 1 रुपया रोज देईन बरं का मी. त्याने ओके. ते लागले झुपले कामाला. त्याच्यानंतर मालकाला वाटलं आणखीन आपल्या मळ्यामध्ये काम करायला संधी आहे, मग आणखीन जा आणि त्या तुरुंगातून त्या ठिकाणाहून अजून लोक घेऊन ये कामाला. तो पुन्हा एक वार गेला 3च्या दरम्यान. फार दुपारच्या नंतर गेला दुपारपर्यंत. अहो जे सकाळपासून कामाची वाट पाहत होते, ज्यांचं कुटुंब उपजीविकासाठी त्यांच्या स्वतःच्या कष्टावर अवलंबून होते, ते लोक त्या तुरुंगातून, त्या जागेवरून, त्या ठेयातून गेले नाही. त्यांना अपेक्षा होती, त्यांना विश्वास होता की जरी दुपार झाली ना तरी परमेश्वर आमची काळजी घेईल. आणि मग त्यांच्या कुटुंबासाठी ते त्या चौकातच बसून होते. आणि मग तो गेला आणि काही लोक त्याला सापडले आणि मग त्यांनी विचारलं असेल कदाचित का हो आता दुपार झाली तरी तुम्ही इथं. तेव्हा म्हटलं साहेब आम्हाला कामाची गरज आहे, चला माझ्या मळ्यामध्ये कामाला. आणि त्या मळ्यामध्ये तो घेऊन गेला. पुन्हा एक वार तो मालक म्हटला, तो काहीच नाही म्हटला. हा सरळ सरळ गेला आणि कामाला सुरू झाली. संध्याकाळी 5:30ला सुट्टी झाली. आता आमच्याकडे नगरला एक पद्धत आहे, हातपाय धुतले का टाक पैसे. त्या लोकांना घेणं देणं नाही. मालकाने दिलेत का, साहेबांनी दिलेत का, ठेकेदार जो कोणी ना हातपाय धुतले का माझे पैसे टाक.
मग अशा प्रकारे संध्याकाळच्या पारी त्यांना हातपाय धुतले आणि मालक त्या ठिकाणी टेबल आणि खुर्ची लावून बसला आणि जसं पहिले 9 वाजता आले, 9 वाजता जे आलेले होते त्यांना 1-1 रुपये दिला, ते लगेच साईटला गेले. 11 वाजता आले त्यांना 1-1 रुपये दिला, ते साईटला गेले. 3 वाजता आले त्यांना 1-1 रुपये दिला. मग पहिला जो आलता ना, पहिला 9 वाजता, तो म्हणला का हो महाराज, तुम्ही न्याय करताना तुम्ही तोंड बघून करताय किंवा तुम्ही आमच्यावर अन्याय करता? कसं काय? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून तर 5:30 वाजेपर्यंत कष्ट केले. हे दुसरा आला 11 वाजता आला, त्यालाही तुम्ही 1 रुपये दिलाय. आम्ही 9 वाजताचे 5:30 ला आम्हालाही 1 रुपये दिलाय. आणि आता हे तर दुपारून 3-3:30 ला आले तर यांनाही रुपये देतो. ते म्हणला हे बघ दानिया, मी तुझ्याशी काही गद्दारी केली नाही, मी तुझा काही अन्याय केला नाही. तुला मी सकाळी काही 1 रुपया रोज ठरून आलो होतो का नाही? तू म्हटला ना होय, मग तुला मिळाली ना, चालता होईल लगेच. हा माझा प्रश्न आहे, हा माझा अधिकार आहे की मी 11 वाजता आलेला 1 रुपये देईन किंवा 3:30 वाजता 3 वाजता आलेला 1 रुपये देईन. तुझा काही संबंध याच्यात काही आहे का? तुझी रोजंदारी तर बुडली नाही ना, तुला तर मी दिलेलं आहे ना. मग अशा प्रकारे देव आमची रोजंदारी देणार आहे. अनेक लोक आहेत जे बऱ्याच दिवसापासून सेवा करतात, रुपयाच मोठी अपेक्षाच करू नका. मला तर वाटतंय तर तुमच्याकडून काढून घेते ना, अंधाऱ्या कोठडी तुमचे हातपाय बांधून टाकते. तुम्ही मालकाला जर उलटे बोलले तर. काही 11 वाजता आले, म्हणजे काही आता 10-5 वर्षात आले, आणि काही आज या लाईव्ह व्हिडिओ मध्ये जितके पाहतील, जितके ऐकतील आणि जितके परिवर्तन करतील ना, हे 3.5-3चे लोक, आणि यांना मात्र तीच 1 रुपया मजुरी मिळत. हा धन्याचा प्रश्न आहे, धन्याचा अधिकार आहे. आणि म्हणून तो म्हणतो दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण? दोष लावूच नको, त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. पण तो तुमचा आणि माझा धनी एकच आहे, तो त्याचा एकट्याचाच प्रश्न आहे. आणि तो ज्यावेळेस न्याय करायला येईल ना, त्यावेळेस आमचा हिशोब घेतला जाईल. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतंय की तुझ्या दुसऱ्याच्या डोळ्यातलं काढण्यापेक्षा आपल्या डोळ्यातलं बघ. आणि तिथं खाली एक वचन लिहिलेलं आहे की जर तुझ्या डोळ्यातलं तू जर काढलं तर तुझ्या भावाच्या डोळ्यातलं स्पष्ट दिसत. आणि मग दिसल्यावर काढायलाच पाहिजे. तो अधिकार परमेश्वराने दिलाय. कारण देवाने आम्हाला या बगीच्यामध्ये काम करायला दिलं, तर वेगवेगळं काम दिलेलं आहे. सगळ्यांना एकच काम दिलेलं नाही. सगळ्यांनी झाडू जर हातात घेतले, सगळे जर झाडायला लागले तर कसं काही शक्य आहे? हा, काही लोक खोड हलवायला येतोय म्हणजे अजून पाला पाडायसाठी, लोकला वेगवेगळ्या कामासाठी. इथं एकच काम सगळे करीत नाही. तसं आम्हाला जे सत्य आत्मेने खरेपणाने सेवा करणारे जे लोक आहेत ना, ते आम्हाला हे काम दिलेलं आहे आणि ते काम आम्ही करणार. कारण हे काम करीत असताना याची जी मजुरी मिळणार आहे ना, ते आमचा धनी देणार आहे, आमचा धनी. मग ती आमची मजुरी कशी आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे परमेश्वराने आम्हाला कसं ठरवून आणलेलं आहे. तुम्हाला कसं ठरवलंय मला माहित नाही. पण तू काम करीत असताना एखादा जर व्यक्ती झोपेत जर सापडला ना, तर त्याचा मालक येतो त्याला रोजंदारी देत नाही. असे अनेक लोक देवाचं काम करीत असताना झोपेत सापडत आहेत. नुसतं आराम करतात. सेवेच्या नावाखाली नुसतं लुटालूट चालू आहे. तर मी काही तुमचा न्याय करणार नाही. पण तो जो देव आहे ना, तो जो धनी आहे ना, तो धनी मात्र झोपातून उठून त्याला परत कामाला लावायचं, हातपाय तोंड धुवून. काही झोपातच दगड घालायचा, तो आमच्या धन्याचा प्रश्न आहे. परंतु जो चाकर, जो व्यक्ती काम करीत असताना कधीही मालक येऊ आणि तो काम करतोय, तर तो मालक त्याच्यावर खुश होईल. वा रे शबास माझ्या चाकरा, किंवा माझ्या भावाचं ते माझ्या मुला देखील म्हणेल तो. कारण त्याचा विश्वास त्याच्यावर बसला आणि तो नसताना त्याच्या गैरहजेरीमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याला आणखीन मदत देईन, आणखीन मोबदला देईन. अशाच प्रकारचं वचन आहे की कुणाला काही वस्तू दिली, कुणाला एक विशेष अशी रक्कम दिली, आणि एक जो होता धनी तो दूरदेशाला जाणार होतो म्हणून 3 जणांना बोलवलं. एकाला म्हटलं धर बाबा, हे तुला 5,000 रुपये, हे धर तुला, आणि याची वाढ धेड काय करते कर, मी जरा परत जाऊन येतो, मग मी तुझ्याकडून हिशोब घेईल. दुसऱ्याला पण दिले आणि तिसऱ्यालाही दिले, सगळ्यांना दिले. दिल्यानंतर असं घडलं की काही दिवसांनी तो धनी आला आणि ज्यांच्याकडे त्यांनी काही मिळकत ठेवलेली होती, ती मिळकत मागण्यासाठी त्यांनी तिघांना बोलून घेतलं. मग त्या तिघांना बोलून घेतले असताना एक जण आला, म्हटला बाबा मला 5 दिले होते, मी 5चे 10 केले, हो याच्या पलीकडे काही चालता येणार. तुला भल्या शबास, भल्या विश्वास होता असा, तुझी पुष्कळावर नेमणूक होईल, होय साईडला. दुसरा आला, त्याला महाराज मला काही 5चे 10 नाही, पण जरा थोडे 5 पेक्षा जास्त करण्यात यश मिळालं बा. ते म्हणलं ओके, तू पण थोडासा विश्वासू राहिला, ओके हो बाजूला. तिसऱ्या भागाला बोलावलं. तो म्हटला महाराज मला माहिती होतं तुम्ही लय कठीण हृदयाची येतं, लय तापड स्वराव्याची,
जिथं तुम्ही पेरलं नाही ना तिथं जाऊन कापितात असं तुमचं हे. त्याच्यामुळे मी काय केलं, तुमच्याकडून घेतलं ना असेच जमिनीत पुरून ठेवले आणि हे आहे असेच तुम्हाला. मग तो जो धनी होता, जो मालक होता, तो म्हटला गड्या तू तुझ्याच मुखाने आता न्याय करून घेतलास. तुला माहिती होतं ना मी तापड आहे, तुला माहिती आहे ना मी क्रूर आहे, तुला माहिती आहे ना मी जिथं पेरलं नाही तिथं कापायला जातो. मग माझे पैसे घेऊन तू सावकाराच्या जवळ टाकून वाढ दिड्याला लावून त्याचं वाढ का नाही केली? कारण तुला माहिती ना मी याच्या सकट वसूल करणारा देव आहे किंवा धनी आहे. तर मग याला उचला, याच्या जवळचे जे पैसे आहेत ना, ज्यांनी काम चांगलं केलं ना त्यांना द्या, आणि याला उचला आणि याला अंधारी कोठडीत टाकून द्या, याचे हातपाय बांधा. अशा प्रकारच्या दासाची, सेवकाची, चाकराची गंमत होणार आहे. आणि मग म्हणून तो म्हणतोय की या ठिकाणी दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण? त्याच्या धन्याचा प्रश्न आहे तो, काय करायचं ते. मग मी जर प्रभूमध्ये चांगलं काम करीत आहे तर परमेश्वर निश्चित अर्थाने माझा सन्मानच दुप्पट असा वाटा मला मिळेल. मी जर त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जरी जास्त प्रमाणात काम करू शकलो नाही पण थोड्या प्रमाणात जरी केलं तरी मला त्याचीही मिळकत मिळणार आहे. पण मी जर ते नुसतं पूर्णच ठेवलं, त्याचा जर उपयोगच नाही केला, मग मात्र आमचे हातपाय बांधून अंधाऱ्या कोठाड्यात, हे तर उदाहरण दिलंय पण धगधगत्या अग्नीत नाही सोडू पारता. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतंय की दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तो कोण आहे? तो स्थिर राहिलाय काय किंवा त्याचे पतन झाले काय? तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल का? कारण त्याला स्थिर करावास त्याचा धनी समर्थ आहे. त्याला स्थिर करण्यात येईल. दोन ठिकाणी मनुष्य थांबतो मृत्यूच्या टायमाला. एक सार्वकालिक जीवन आहे, एक सार्वकालिक मृत्यू आहे. त्याचा धन्याचा प्रश्न आहे, त्याचा स्थिर करण्यासाठी. मग तो बरोबर दोन ठिकाणी स्थिर करेल, एक तर सार्वकालिक जीवनासाठी आणि एक सार्वकालिक नरकासाठी. देवाची इच्छा आहे की आम्ही सार्वकालिक जीवनासाठी परमेश्वरने आम्हाला तयार करावं. पुन्हा एक वार आपण पाहूया पुढचं वचन. कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो, तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. एखादा माणूस एक दिवस चांगला मानतो, एखादा माणूस असा आहे की सर्व दिवस चांगले मानतो. एखादा मनुष्य असा आहे की एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो आणि दुसरा कोणी सर्व दिवस सारखेच मानतो. आमच्याकडे फक्त एकच दिवस आम्हाला पवित्र मानतो आम्ही, तो म्हणजे रविवार. रविवार आहे ना, रविवार तो आम्हाला एकच दिवस आवडतो. कारण त्या दिवशी सुट्टी असती, त्या दिवशी टेन्शन नसतं, त्या दिवशी दाब नसतो, त्या दिवशी सगळ्या फ्री असतात, त्या दिवशी खाटखुट असतं, बिर्याणी नाही का नाही, वशाट मशाट, त्या दिवशी सगळ्या गोष्टी करायला मिळतात. आम्हाला रविवारच आवडतो. बाकीचं म्हणतो मला सगळेच वार आवडतात, कारण जसा रविवारचा आनंद मला मिळतो प्रभूमध्ये, तसंच मी प्रभूमध्ये स्थिर असल्यामुळं मला सगळ्या दिवशी प्रभूमध्ये तोच आनंद मिळतो. एक माणूस असा पण आहे. आता तुम्ही आणि मी कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत माहित नाही, परंतु मला तर माझे सगळे दिवस मी चांगलेच मानतो. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही रविवार मानता म्हणून मी तुमच्याविषयी नाराज आहे किंवा देव तुमच्याविषयी नाराज आहे. ज्याला जो मानायचा आहे तो माना, परंतु त्या दिवसामध्ये तुम्ही देवाचा महिमा आणि गौरव करा. या ठिकाणी लिहिले दिवस सारखेच मानतो, तो प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. जसं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगितलं ना, मला 7-8 दिवस परमेश्वराचे सारखीच आहेत, कारण देव मला सगळ्या दिवस सांभाळतो. तुम्हाला फक्त रविवारच सांभाळलं पाहिजे परमेश्वराने, बाकीचे दिवस ना तुमच्यावर पीडाच पाठवल्या पाहिजे. आज का दिन यहोवा ने बनाए हम उसमें आनंदित है. जो दिवस परमेश्वराने बनवलेला आहे त्या अख्ख्या दिवसामध्ये आम्ही आनंदाने हर्ष व्हायला पाहिजे. आम्हाला फक्त रविवारचाच हर्ष आवडतो, काही ना शनिवारचा, काही ना शुक्रवारचा, काही ना बुधवारचा, काही वेगळ्या लोकांचे, काही सोमवार, काही मंगळवार. आता जर आम्ही हिंदू धर्मातून जर बघितलं ना तर इतक्या वाराला महत्व दिलेलं आहे ना. आमच्याकडे पण बऱ्याच वाराला महत्व आहे. मायवार, आमके वार, फलानी वार, बिस्तानी वार, रविवार, शब्बात वार, आणि आम्ही तेवढेच वार मानितो. बाकीचे वार काय प्रभू तुम्हाला जिवंत ठेवीत नाही का? एकच दिवस जिवंत ठेवतो का? मग हे समजलं पाहिजे ना. सगळे दिवस सारखे मानतो तर प्रत्येकाने आपल्या मनाची खात्री करून घ्यावं. रोम कर्तपत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक या ठिकाणी 5 लिहित आहे की
मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. आमच्या मनाची खात्री झाली पाहिजे की ह्या दिवशी परमेश्वराने मला जिवंत ठेवलेला आहे. जिवंत मनुष्य फक्त रविवारचाच असतो, तो पण घडीभर 1-1.5-2 घंटे आराधना करण्याच्या वेळेस. तिथून निघला का परत मरतो, परत पुन्हा रविवार ते आराधनेचा टायमिंग येऊस्तोवर जिवंत राहत नाही. कारण तू जिवंत असून मेलेल्या मड्यासारखं जीवन जगतो. बायबल सांगताय ते. कारण सगळेच दिवस जर सारखेच नाही आणि एकाच दिवस विशिष्ट म्हणल्यानंतर असं काय. अय्यो म्हणतो शापित असो ते दिवस, तू जळो जाळ हो त्याच्यावर, की ज्या दिवशी माझ्या आईनं माझा गर्भ रचला. शापित असो ते दिवस, म्हणतो जळो तिकडे, जाळ हो त्याच्यावर. अहो दिवस जो आहे तो प्रत्येक क्षण, आज जो आम्ही जर जिवंत आहोत ना, हा क्षण सुद्धा आनंदाचा आहे, दुःखाचं नाही, समस्याचं नाही, परिवर्तनाचा आहे, तारणाचा आहे. कोणत्या टायमिंगला तारण होईल माहिती का तुम्हाला? या पावलाने एवढं इकडून तिकडं उड्या मारल्या, सगळ्या लोकांचा त्रास दिला. आणि ते दिमिश्काच्या रस्त्यावर चालला होता, चाप मध्ये चालला होता. मनामध्ये असेल की दिमिश्कातल्या लोकांना असा हाणीन, असा मारीन, असा बांधून आणीन, असं डांबर फेकीन, काय काय प्लॅन करून चालला असेल. निम्या रस्त्यात गेला, लगेच वरून आकाशातून प्रकाश चमकला आणि प्रकाशाच्या एका झटक्यात लगेच आवाज आला, शवला शवला माझा चळका करतो. तो घोड्यावर खाली पडला, फोपाट्या लोळायला लागला. तिथं त्याला काही दिसेना. तो म्हणला कोण आहेस बाबा तू? तो म्हणला महाराज कोण आहात तुम्ही? तो म्हणला ज्या नाजरेत येशूचा छळ करतो ना तोच मी आहे. तर आता उठ आणि आपल्या पापाचं क्षालन कर, मी सांगतो तसं कर. एक सेकंद, 1 मिनिट परमेश्वरासाठी बदलण्यासाठी. आणि तुम्ही भाऊ बसले, ह्योच वार चांगला, तोच वार चांगला, तोच आमकच करू. आमच्या लोकांना तर लय शहाणपणा, रविवारचेच लग्न ठेवीत. लोकांनी चर्च बंद करायचे आणि यांच्या लग्नाला यायचं. वरून नाही आले का एवढे धार्मिक लोक? रविवारच चर्च, दुसरे दिवस काय जळत आहेत का? माझं लग्न शनिवारी झालं, आखे लोक म्हणते शनिवारचं करायचं नाही. काय फरक पडलाय? आज 20 वर्ष परमेश्वराने मला एकदम आशीर्वादित जीवन दिलं. प्रिय हो, हा जो मानण्याचा विषय आहे तो अंधश्रद्धेकडे आम्हाला घेऊन जातो. अमुक दिवस चांगला, अमुक टायमिंग चांगला, रातच्या 12च वाजता, दिवसाच्या 12च वाजता. काय 12 वाजता? तुमचे 12 वाजले असं करता करता. आता 12च्या पुढे टायमिंग जाऊन द्या. या ठिकाणी बायबल असं सांगतंय की 6व्या क्रमांकाच्या वचनाकडे आम्ही वळूया. जो दिवस पाळतो तो प्रभू करता पाळतो, आणि जो खातो तो प्रभू करता खातो, कारण ते देवाचे आभार मानतो. जो आज नाही तो प्रभू करता करत नाही, आणि तेही देवाचे आभार मानतात. जो खात नाही तो प्रभू करता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो. कारण आपल्यातील कोणी स्वतः करता जगत नाही आणि कोणी स्वतः करता मरत नाही. कारण जर आपण जगलो तर प्रभू करिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. जगलो काय मेलो काय, कोणताही दिवस येऊ द्या, काही खाऊन द्या, काही होणार नाही. प्रार्थना करून, उपकार स्तुती करून सगळं काही शुद्ध पवित्र होतं. कशाला पाळीता इतर लोकांसारखं आमुषण पौर्णिमान, आमकावारण तमकावारण, फलनन बिस्तनन. तुम्हाला वाटतंय ना मांसाहार करणं चांगलं आहे, करा. थोडासा करा, जा, शरीरासाठी चांगलं आहे, व्हिटॅमिन मिळते. तुम्हाला वाटतं ना पालेभाज्या खाणं चांगली गोष्ट आहे, करा. तुम्हाला वाटतं ना रविवारच्या दिवशी तर रविवारचा आखा घाला ना त्याच्यामध्ये. तुम्हाला वाटतं ना सगळे दिवस सारखे देवान दिले, सगळे दिवस चांगले माना. जर या गोष्टी जर प्रभू करता केल्या तर चांगल्या, तुमच्या करता नाही. तर म्हणतो तू जगलो काय आणि मेलो काय, सर्व काही प्रभूसाठी. मग तुम्ही जगता जगासाठी, मरता जगासाठी. आम्ही जगतो प्रभूसाठी आणि मरतोही प्रभूसाठी. आणि म्हणून आम्हाला प्रभूकडून आलेलं सगळं चांगलं आहे. आम्हाला हे निवडायचंय प्रिय. आज त्या पूर्वीच्या काळामध्ये हे लोक जे होते इतके काठर मनाचे होते, इतके कठीण हृदयाचे, इतके हट्टी होते ना, त्यांना असं थोडंसं मिळालं का ते काहीतरी वेगळ्याच गोष्टी करायच्या. रोम शहरामध्ये ज्यावेळेस पौल पेशी त्या ठिकाणी पाहिलं आणि त्या ठिकाणी सिच्युएशन तयार झाली, देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं, ह्या लोकांना समजून सांग. हे लागले मानायला काही मानायला लागले. यांच्या मनात काय काय येतंय, देवाच्या जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय काय कल्पना आहे त्यांना सांगता येणार नाही. प्रिय हे कशालाही मानायला लागले. अहो देवाने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं ना, सगळ्यात महत्वाची घटना आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग तो रविवार हे का शनिवार हे का सोमवार हे, दिवस आलाय ना आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा, त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि म्हणून तो म्हणतो कुणाला काहीही चालतं, आम्हाला मात्र प्रभू चालतो. हा यहोशू म्हटला
तुम्हाला काय काय करायची ती करा बाबा हो, पण मी आणि माझं घराणं परमेश्वराचीच सेवा करणार. हा ठाम विश्वास आमचा व्हायला पाहिजे. हा अशा प्रकारचा, मला रविवार नाही भक्तीला भेटू काय अडचण नाही, रविवारीच भक्ती करावी म्हणून नाकात मोती नाही, हे जगाने नियम लावलाय आणि हा रोम पासूनच आलेला आहे. आता आपला विषय नाही तो, नाही तर मी सांगाल की रविवारची भक्ती कशी सुरू झाली. अहो लोकांना अजून शब्दात माहित नाही. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले शब्दात पवित्र पाळ, आम्ही रविवार पवित्र पाळतो. चला आपला विषय नाही, आपण पुढच्या वेळेस या विषयावर छेडछाड करू. आपण या ठिकाणी वाचूया पुढं. कारण जर आपण जगतो तर प्रभू करिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभू करता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. जगलो किंवा मेलो तरी प्रभूचेच आहोत. पण तू जर प्रभू मध्ये जगलो तर प्रभूचे आहोत. लक्षात घ्या, आम्ही कसंही वागलो तर प्रभूचे नाही. जर प्रभू मध्ये जीवित क्रम जर केलं तर प्रभूचे आहोत. जगलो तरी प्रभूचे आणि मेलो तरी प्रभूचे. पण जगत असताना प्रभूचं काहीच केलं नाही म्हणायचं नाही मग आम्ही प्रभूचे येतो. कारण परमेश्वराने आकाश पृथ्वी निर्माण करणारे परमेश्वराने सगळ्याच बनवलेलं आहे, सगळ्यांनाच अधिकार दिलेला आहे, आणि मग सगळ्याच लोकांचा तो प्रभू आहेच. संपूर्ण मानव जातीचा जगाचा तो प्रभू आहे. परंतु जो त्याच्यासाठी जगतो तो जगतो, जो ज्याच्यासाठी मरतो तो मरतो. मग तो मेला असला तरी काही नाही, जगत असला तरी काही नाही, कारण ती दोन्ही वेळेस प्रभूचाच आहे. पण तो जीवन जगत असताना आम्ही जगाचं जीवन जगायचं आणि मरताना जगातच मरायचं, मग आम्ही प्रभूचे होऊ शकत नाही. कारण जितके प्रभूचे आहेत ते सार्वकालिक जीवनाचे लोक आहेत, जितके प्रभूचे आहेत ते प्रभूचे खास प्रजा आहेत, जितके प्रभूचे आहेत ते पुत्र आणि कन्या आहेत. आणि मग आमचं पुत्र आणि कन्या तिकडं कुठं दुसरीकडे राहायला जाणार नाही. देवाने त्यांची व्यवस्था केलेली आहे. परमेश्वरच्या नावाला महिमा आणि गौरव सन्मान देऊया. या ठिकाणी आणखीन पुढे आपण जाऊया. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस, किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. तू आपल्या भावाला दोष का लावतोस? रोमकरांचं अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 11. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जीवा देवाचे स्तवन करील. ज्या अर्थी परमेश्वर जिवंत आहे आणि ज्या अर्थी तुम्ही आणि मी जिवंत आहोत त्या अर्थी प्रत्येक गुडघा प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावात टेकला जाईल. आतापर्यंत कुणाच्याही नावात टेकू, मग मर्याचे टेकू न ते तिकडे कोणत्याही बापाच्या नावात टेकू, येशू ख्रिस्ताच्याच नावात गुडघा टेकल्या जाईल. आणि हीच काळाची गरज आहे, आणि हेच सुवर्तमान, हेच सुवार्ता, आणि हेच खरं संदेश, आणि हाच खरा पश्चाताप, हेच खरं तारण. हे जोपर्यंत आम्ही सर्वजण आमच्या जवळ गठुडं ठेवीत नाही ना, आमचं पापाचं गठुडं फेकून द्या, त्या चिंध्या फेकून द्या. नवीन गोष्ट परिधान करा, आणि ती नवीन गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा. ती पवित्र आत्मा का एकदा तुम्ही आणि मी परिधान केला, एकदा का स्वीकारला, त्याच्या प्रेरणेने एकदा का चालायला सुरुवात केलं, तर मग आम्ही कुणाची निंदाही करणार नाही, कुणाची नालास्ती करणार नाही, कुणावर जाळही करणार नाही, कुणावर पेट्रोलही टाकणार नाही. पण जोपर्यंत आमच्याकडे ते नाही, कारण असतो बायबल असं सांगतंय, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका, आणि पापात असताना सूर्य मावळू देऊ नका. याचा अर्थ बायबल आम्हाला संमती देत नाही रागवू नका म्हणून. रागवा म्हणतो तो. काही एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी जर रागावणं गरजेचंच असलं, किंवा रागावल्याशिवाय जर त्याला समजतच नाही, एखादी वाढल्याशिवाय त्याला काही नीट नेटकं करीतच नाही. कारण त्याला मी एक शास्त्रभाग जोडतो, म्हणजे या विषयाला धरून नाही. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, मूर्खाचं मुख चापटीला आमंत्रण करतं. जो मूर्ख आहे ना त्याच्या डोक्यात एकच असतं की एखादा वाढावाच दुसऱ्याकडे, म्हणून तो कायम मूर्खपणा करतो. तो मूर्खपणा कायम काय करतो? कारण बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये मूर्खाचं मुख चापटीला आमंत्रण करतं. मग एक वळली ना, मग तो मूर्ख नीट होतो, सनाट निघून जातो, सनाट पुढं येत नाही. अशा प्रकारे देवाच्या वचनाच्या माध्यमातून एखादी वळली ना, का मग चांगले भाव आणि बहिणी आणि सगळे फादर आणि पास्टर आणि रिटर्न बिशप साहेब सगळे नीट होते. जवळ वडीत नाहीत ना तवर मग हे असंच. आणि हा पण सगळ्यांना अधिकार दिलेला नाही. जे खास देवाचे निवडलेले प्रजा आहेत ना, यांच्या याच सेवकांना मिळालेलं आहे. कुणी वापरत नाही आणि कुणाला मिळणारही नाही. त्याच्यासाठी लय समर्पण, लय जीव घासावा लागतो, लय परमेश्वरच्या पुढं नम्र आणि सेवा करताना इथं काही देहभान विसरून लेकरं, बायका, पत्नी, आई, वडील, प्रॉपर्टी सगळं काही सोडून
नुसतं देवाचा मार्ग धरावा लागतो तेव्हा कुठंतरी अधिकार प्राप्त होतात. आयत्या पीठावर कुठलेच नाही. सांगून द्या फेसबुकला कुठला मोठा मिनिस्टर तुम्हाला सत्य सांगतात. म्हणून मी जवळजवळ गेल्या 6 एपिसोड पासून काय म्हणतो की बैशाख साहेबांनी तुम्ही आमचा कान धरायलाच पाहिजे. जे मोठे कॉर्डिनेटर साहेब आहेत, मोठे रेव्हरंड साहेब आहेत, किंवा मोठे जे काय बंतीजी साहेब आहेत, किंवा मोठमोठाले जे हबप साहेब आहेत, कोण आहेत ना ते, त्यांनी आमचे कान धरायलाच पाहिजेत. का धरायला पाहिजेत? का तुम्ही इथं चुकता हे सांगायला पाहिजे. कान धरणं म्हणजे काय माहिती का तुम्हाला? तुम्ही येऊन असं कान नाही पिरगळू शकत. आला पास्टरचा कान पिरगळणं म्हणजे काय की त्याला सांगणं की बंधू तू इथं चुकत आहेस, बंधू तू हे करत नाहीस, बंधू हे करणं योग्य नाही, बंधू हे कर, बंधू पवित्र आत्म्याने वाढ कर, बंधू पवित्र आत्म्याच्या अभिषेकात भर, बंधू अनेक लोकांना सुवर्तमान सांग, बंधू सत्य लोकांना सांग, बंधू कडकपणे वचनपत्री घाल, बंधू कडकपणे दोषपत्री घाल. सांगा हे तुमच्यात असली पाहिजे तेवढी दानत सांगायला. तेवढी दानत नाहीये, कारण तुम्ही हे घेऊन खाली झालेले. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल, सन्मान देईल, गौरव देईल, आदर देईल. या ठिकाणी आम्ही बायबलचा रोमकरचं पत्र शिकत आहोत, अध्याय क्रमांक 14. आम्ही गेल्या 1.25 महिन्यापासून आम्ही सातत्याने लाईव्ह फेसबुकवर देवाचं वचन शेअरिंग करत आहोत. सत्य आम्ही लोकांपर्यंत प्रकट करण्याचा देवाने आम्हाला जो अनेक माझ्यासारखे अनेक प्रिय लोक आहेत, देवाचे निवडलेले सेवक आहेत, आत्म्याने खरेपणाने सेवा करणारे, ते अनेक वेगवेगळ्या माध्यमातून काही आहेत. या ठिकाणी मी आवर्जून त्यांना सल्यूट करतो की हे कार्य तुम्ही चालू ठेवा, कारण तुम्हालाच निवडलेलं आहे. तुम्हाला देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी निवडलेलं आहे. मी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, जे सत्य सांगत आहेत ना, त्या प्रत्येक सेवकाला, प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाची सेवा करण्यासाठी आत्म्याने पाचरण केलेलं आहे, आत्म्याने बोलवलेलं आहे, आणि त्यांना देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी पाचरण आहे. बाकीचे जे आहे त्यांना सगळ्यांना पंक्ती सेवा करण्याचं पाचरण आहे. कारण काय व्हायचं, ज्यावेळेस पेत्र, योहान, याकोब आणि प्रेषित लोक एकत्र जमले होते ना, त्यावेळेस त्यांच्या जवळ बरचसा माल मटेरियल यायचं. बरेचसे लोक दानपात्र, देणगी, दशमांश आणि त्यांच्या काही गोष्टी द्यायच्या आणि त्या प्रेषिताच्या चरणाजवळ ठेवायच्या, आणि मग ते पंक्ती उठवायचे. आणि ज्याला जसं जसं लागन तर त्या टायमिंगला लोक वाढले, आणि त्यांना मग कुणाला कमी भेटायला लागलं, कुणाला जादा भेटायला लागलं, कुणाची उपासमार व्हायला लागली, कुणावर तोंड बघून कार्यक्रम व्हायला लागला त्या ठिकाणी. आणि मग देवाचे सेवक त्या ठिकाणी प्रेषित होते. ते प्रेषित म्हटले, हा पंक्ती सेवा करायची सोडून देवाची वचनाची सेवा करून आम्ही पंक्ती सेवा करावी काय? नाही बाबा, हे आम्हाला जमणार नाही. आणि मग देवाच्या आत्म्याने त्यांना सांगितलं प्रार्थना करा. उपवास त्यांनी प्रार्थना केली आणि प्रभूला मागितलं, प्रभू हे पंक्ती सेवा करायला लोक आम्हाला दे. आणि मग त्यांनी 7 लोक निवडली पंक्ती सेवा करायला. त्या काळात 7 लोक निवडले, आणि मग त्या 7 लोकांनी प्रामाणिकपणे पंक्ती सेवा केली. आज आम्हाला पंक्ती सेवा सुद्धा जमत नाही, ती सुद्धा डुप्लिकेट चालू आहे. ती सुद्धा डुप्लिकेट चालू आहे. अहो, पंक्ती सेवा सुद्धा देवाची सेवा आहे, परंतु ती सुद्धा डुप्लिकेट चालू आहे. डुप्लिकेट म्हणजे तुमचं त्याच्यातही पाचारण नाही, तुम्ही बळजबरीने आलेले आहेत. पवित्र आत्म्याने तुम्हाला पाचारणच केलं नाही. कारण आम्हाला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये, प्रेषितांच्या कृत्यामध्ये, की पहिल्या आणि दुसऱ्या अध्याय, तिसऱ्या अध्याय जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये प्रेषितांचं कार्य, कृती आणि त्या लोकांचं सहभागात आणि त्यांची वाढती मंडळी आणि कशी वाढली, आणि त्या लोकांनी कसं डेव्हलपमेंट केलं, त्यांचे चर्चेस कसे वाढले, किंवा त्यांची मंडळी कशी स्थिर झाली, किंवा कशी पवित्र आत्म्याने भरली, याविषयी मार्गदर्शन आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे की काही लोक ते म्हटले, नाही बाबा आम्ही काय पंक्ती सेवा करणार नाही, आम्हाला वाचनाची सेवा दिलेली. तसं परमेश्वराने मला वाचनाची सेवा दिलेली, परमेश्वराने अनेक लोकांना सत्य सांगण्याची सेवा दिलेली, परमेश्वराने सगळ्यांनाच सत्य सांगण्याची सेवा दिली. पण त्यातली त्या ज्यांना वचन सांगण्याची कृपादान नाही ना, मी म्हणत नाही तुम्ही बळजबरीने सांगा म्हणून, कारण तुमचं पाचारण नाही, मला ते मान्य आहे, मला ते समजतं. मला देवाचा आत्मा सांगतो की पाळक साहेब त्यांना नाही येत ते दान, त्यांना नाही ते वचन समजत, त्यांना पंक्ती सेवेसाठी तयार केलेलं आहे मी पवित्र आत्म्याकडून. मग मला आनंद वाटतो, मला चांगलं वाटतं की देवाने त्यांना निवडलेलं आहे. मी प्रभूचे आभार मानतो, त्यांना पंक्ती सेवेसाठी निवडले, कारण ही सेवा देखील देवाने निवडून दिलेली आहे. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्हाला मी त्याचा रेफर देईल. ज्या वेळेस पेत्र आणि ते कार्य करीत असताना देवाच्या वचनाचा अवहेल व्हायला लागला ना, देवाच्या वचनाला सेवा द्यायची, यांचंच पुढं करावं लागलं हो. आणि मग तिथं 7 जण निवडले, 7 जण पवित्र आत्म्याने या. आणि पवित्र आत्म्याने 7 जण निवडलो. त्यांनी पवित्र आत्म्याशी गद्दारी केली नाही, त्यांच्या घरात राशींच्या गोण्या काढून ठेवल्या नाही,
आलेलं फॉरेनहून आलेलं पाकिट घरातच खोलून त्याच्यातले सोनं नाणं काढून गोरगरिबाला मोकळेच खोके दिले नाहीत, जसं आलं तसंच दिलं. ही आजची परिस्थिती. तुम्हाला देवाच्या वचनाची सेवा करता येईना, तुम्हाला पंक्ती सेवाही करता येईना, मग तुम्हाला येतंय काय? तुम्हाला एक दिवसही तुम्हाला वाटतं की तो पवित्र आहे, बाकीचे 6 दिवस तुम्ही अपवित्र समजत काय? कोणाला वाटतं एकच दिवस लय भारी, काहींना वाटतं का बाबा सगळेच दिवस भारी येत. अहो कुठंतरी स्थिर राहणं. या ठिकाणी बायबल स्पष्ट सांगते की रोमकरचं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 5 मध्ये की दिवस झाले मानतो तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. प्रत्येकाने आपल्याच मनाची खात्री करून घ्यावं का मी हे करतो हे चांगलं करतोय का, मी करतो हे योग्य करतोय का, मला हे पटतंय का, माझ्या मनाला पटतंय का. माझ्याकडे जर परमेश्वराने जर समजा उदाहरण म्हणून जर काही रक्कम दिली आणि मला लोकांना वाटायला लावली तर त्याच्यातली मी माझ्या कुटुंबासाठी कशाला ठेवावी हे आपल्याला पटतंय का, आणि जर आम्ही काढून ठेवतो तर हे आम्हाला पटतंय का, असं बायबल सांगतंय. मी नाही प्रश्न विचारित, मला प्रश्न विचारायचा काही अधिकारही दिला नाही आणि मला काही तेवढं काही कृपादानही दिलं नाही प्रश्न विचारायचा, तेवढी ताकद नाही, तेवढं मी इतका काय देवाची इतका समीप पण नाही. परंतु देवाने जितकं काही कृपादान दिले त्या कृपादानाच्या माध्यमातून, देवाने जितकं काही सत्य दिले त्या सत्याच्या माध्यमातून मी आज तुमच्या समोर हा विषय मांडत आहे. आणि हा विषय माझ्या मनचा नाही तर रोमकरच्या पत्रामध्ये लिहिले, स्वतःची खात्री करावी, स्वतःची खात्री करावी. आमचं मन आम्हाला सांगणारच. बैल मळणी करीत असताना मुस्क घालू नका, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं उदाहरण. मग आम्ही काय तसंच बसायचं का? 50 खोके आले मग अख्खेचे अख्खे 50 दिलो, आमच्या पोरांनी काय करायचं? आणि म्हणून तुम्ही अख्खेचे अख्खे 50 खोके खोलीत आहात आणि त्याच्यातलं सोनं नाणं घड्याळ चांगल्या गोष्टी कॅमेरे कुमरी चांगले कपडे काढून घेता, ते खोके परत सील पॅक करून मग लोकांपर्यंत वाटतात, फोटो काढतात. हे फॉरेनहून आलेलं चिल्ड्रन लोकांसाठी हे पटतं का तुम्हाला? माझ्याकडे नाव नंबर सगळे येतं, सगळे ते पाळक जे खोके खोललेत ना, परिस्थिती झालेली. मी तुम्हाला हात जोडून विनंती करीन, आता इथून पुढे जर खोके आले, इथून पुढे लोकांसाठी सर्वसाधारण लोकांसाठी काही बक्षीस आले फॉरेनहून इकडून तिकडून किंवा एखाद्या देणगीदाराने दिले गोरगरिबांना, तर त्या गोरगरिबातल्या खोक्यातलं पोत्यातलं काही काढून घेऊ नका. जर का तुम्ही त्या खोक्यातलं काढलं तर प्रभू तुमच्या अख्ख्या जीवनी पुस्तकातलं नावच बाजूला काढून टाकीन. हे खोका जाऊ द्या, हे थोड्या दिवस खाणार आहेत, थोड्या दिवस राहणार आहे, त्या वस्तू थोड्या दिवस टिकणारी आहेत. परंतु तिथून काही एकदा आमचं जीवनी पुस्तकातून नाव कट झालं, दुसरीकडे ट्रान्सफर होईल आमची. जसं माणूस काय करतोय, आमचे चांगले पोरं असले ना चांगल्या शाळेत घालतात, भले मग ते साधे काय असं ना बा आपली याची जेडपीची जिल्हा परिषदची, पण तू लय डांबरट असले ना त्याला बाबा अंगणवाडी मध्ये घालतात. बाबा अंगणवाडी आहे आमच्या नगरला एक बाबा अंगणवाडी, तिथं सगळे जे ऐकतच नाही ना पोरं लय घेतो, थोडक्यात जेलच समजायचं, ते लय रेट येते तिथं. मग असं आहे ना, देवाच्या याच्यातून काढून सार्वकालिक जीवनातून काढून इकडं अधोलोक आग्नी, इकडं ताण तकलीफ, इकडं आमची रवानगी होईल. आणि म्हणून आम्ही आमच्या मनाची खात्री करावी. मी प्रभूचा सेवक आहे, मी प्रभूची सेविका आहे, तर आम्ही आमची खात्री करून घ्यावी आणि आध्यात्मिकरित्या जे योग्य आहे तेच आचरणाने पाळण्याचा प्रयत्न करावं. आणि जितकं आम्ही पाळतो ना तितकंच लोकांना शिकवावं. आज मी तुमच्या समोर जितकं काही लेक्चर देतो ना मी तितकं पाळतो आणि म्हणून तितका अधिकार परमेश्वर मला देतो आणि तितकंच शिकवायचं, याच्या पुढे जादा नाही. मला माहिती आहे आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यातले त्यात नगर जिल्ह्यामध्ये अनेक लोक डॉक्टरेट झालेले आहेत, मी त्यांच्या समोर 1-2 मिनिटं टिकणार नाही. अहो काही लोकांचं उत्पत्तीच्या पहिल्या पानापासून पार ते प्रिंटिंग प्रेसच्या पानापासून तर शेवटच्या प्रकटीकरणाच्या पानापर्यंत पुठ्यापर्यंत तोंडपाठ बायबल, पण आचरणात मात्र एवढंसही नाही, मोहरीच्या दाणे इतकं सुद्धा नाही. मला थोडंच आहे मोहरीच्या दाणे इतकं, पण तो माझा विश्वास आहे का इथून जर या डोंगराला उठून समुद्रात जा म्हटलं ना तिथं जाईल. आणि तो समुद्र म्हणजे काय आणि तो डोंगर म्हणजे काय अजून लोकांनाच कळालं नाही. ना ते एखादा सर फिरायला येणार म्हणजे आमच्या दारासमोर एक डोंगर आहे, येशूच्या नावात घालून टाका. अजून काही लोकांना हे समजलं नाही, डोंगर कोणता, समुद्र कोणता, विश्वास कोणता, मोहरीचा दाना कोणता, मोहरीचा दाना कसा असतो, विश्वास कसा असतो. नुसतं उदाहरण द्यायचं, काहीतरी लोकांना थापा द्यायच्या आणि रविवार आपलं भागून टाकायचा. मनाची खात्री करा, वेळ सकाळ समय जवळ आलेला आहे, तो कुणाचीही गय करणार नाही.
म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया आणि या ठिकाणी हा एपिसोड हा भाग इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये आम्ही लाईव्ह फेसबुकवर संध्याकाळी पुन्हा एक वार भेटूया. त्यावेळेस रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 10 पासून आम्ही पुढे पाहणार आहोत. आणि आतापर्यंत परमेश्वरने आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन केलं, त्या परमेश्वरची स्तुती, त्या परमेश्वरचे आभार मानूया आणि वेळ काळ आम्ही त्याच्या हातामध्ये देऊया. आणि आज आम्ही निर्णय करूया, आम्ही आमच्या मनाची खात्री. तुम्ही कुठलंही काम करा, पण तुमच्या मनाने जर तुम्हाला चांगलं चांगलं म्हटले ना, तो लोकांनी तुम्हाला किती नाव ठेवू, अजिबात घाबरू नका. तुमचं मन तुम्हाला चांगलं समजत आहे ना, तुमच्या मनाची खात्री झाली ना, तर मी देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो बास. बाकीच्यांचा अजिबात विचार करू नका, कारण न्याय करायचा अधिकार दुसऱ्याच्या चाकराचा नाही किंवा दुसऱ्याचा धन्याचा नाही. तो सार्वकालिक जो धनी आहे, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या हातामध्ये. मग माझ्या मनाला पटतंय ना आणि त्याला पटतंय ना, बास झालं. बाकीच्याचं काही घेणं देणं नाही. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र थोट सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर देव पित्या, आज जितके लाईव्ह पाहत होते त्या प्रत्येकावर कृपा कर. जे यानंतर पाहणारे त्यांच्यावर देखील अभिषेक कर आणि विशेष करून ते पाहणारे, ऐकणारे आणि मी सांगणारा देखील परमेश्वर देव बापा, आजच्या दिवसापासून आम्ही आमच्या मनाची खात्री करून घ्यावी की मी जे जगत आहे, मी जे जीवन जगत आहे ते योग्य आहे का. आणि जर मला बदल करण्याची आज गरज आहे तर आम्ही निसंकोचपणे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा राग आणि द्वेष न येता, आम्ही तो संकोच न करता आम्ही परमेश्वर देव बापा तुझ्याकडे आमच्या पातकाची क्षमा मागावी आणि तू आम्हाला क्षमा करावी आणि तुझ्या योजनेनुसार जीवन जगावं अशी देखील कृपा कर. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व सन्मान आम्ही तुला देतो. आणि आज मला मी प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व मेडिकल डिपार्टमेंट, सर्व प्रकारचं परमेश्वर देव बापा सहयोग करणारे डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व सुरक्षा डिपार्टमेंट, सर्व परमेश्वर देव बापा सफाई कामगार डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे सेवाभावी संस्था, सर्व प्रकारचे वैयक्तिक लोक जे आपल्या काबड कष्टातून किंवा परमेश्वराने जे त्यांना मिळकत दिली त्याच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा करत आहेत. तर प्रत्येकाला विपुल अशी कृपा दे आणि आजारापासून, या रोगापासून, या गरिबीपासून, या परमेश्वर देव बापा येणाऱ्या सर्व गोष्टीपासून आमचं संरक्षण कर. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहेत. ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता त्वयी. आमेन. प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.